15 जानेवारी 2025 ची सकाळ होती. कोच्चीच्या गजबजलेल्या रस्त्यांवर सूर्यकिरणं ढगांना चिरत पसरत होती. त्रिपुनिथुरा येथील ग्लोबल पब्लिक स्कूल जीपीएसच्या बाहेर शाळेच्या बसच्या रांगा लागल्या होत्या. 9वी इयत्तेत शिकणारा मिहीर अहमद आपली निळी बॅग खांद्यावर टांगून बसमध्ये चढला. त्याच्या डोळ्यांत एक चमक होती, पण ओठांवर हलकीशी अस्वस्थता. मिहीर हा एक सामान्य 15 वर्षांचा मुलगा होता. उंच, सावळा आणि थोडासा लाजरा. त्याला बास्केटबॉल खेळायला आवडायचं आणि मित्रांसोबत हसणं खिदळणं हा त्याच्या आयुष्याचा भाग होता. त्याची आई राजना नेहमी म्हणायची, मिहीरचं मन सोन्यासारखं आहे, तो कधी कुणाला दुखावत नाही. शाळेत पोहोचताच मिहीर आपल्या मित्रांना भेटला. त्याने मागच्या आठवड्यात झालेल्या मॉडेल युनायटेड नेशन्स इव्हेंटबद्दल बोललं, जिथे त्याने एक प्रतिनिधी म्हणून भाग घेतला होता. मी तर विचारही केला नव्हता की मला इतकं चांगलं बोलायला मिळेल, तो आपला मित्र अर्जुनला म्हणाला. अर्जुन हसत म्हणाला, अरे तू तर स्टार झालास. पण पहिली घंटा वाजताच मिहीरचा चेहरा थोडा गंभीर झाला. कदाचित त्याला अंदाज होता की आजचा दिवस काही वेगळा असणार आहे. जीपीएस इंटरनॅशनल स्कूल बाहेरून जितकी भव्य दिसायची तितकीच आतून भयावह होती. शाळेत रॅगिंग ही काही नवीन गोष्ट नव्हती. सिनियर्स ज्युनियर्सवर आपलं वर्चस्व गाजवायचे, कधी मजेत तर कधी क्रूरपणाच्या थराला जाऊन. मिहीर, जो फक्त 39 दिवसांपूर्वीच या शाळेत आला होता, या खेळाचा नवा बळी होता. त्याचा सावळा रंग आणि शांत स्वभाव त्याला सोपं लक्ष बनवत होता. सकाळचा दुसरा तास संपताच लंच ब्रेक सुरू झाला. मिहीर आपली पुस्तकं आवरत होता तेव्हा काही सिनियर्स +1 आणि +2 चे मुलं त्याच्याकडे आले. चल, आज तुला काही खास दाखवतो, एक मुलगा हसत म्हणाला. मिहीराने घाबरत म्हटलं, मला वर्गाला जायचंय, कृपया सोडा. पण त्याचा आवाज गर्दीच्या हास्यात दबला गेला. त्याला जबरदस्तीने कॉरिडॉरमधून ओढत मुलांच्या वॉशरूममध्ये नेण्यात आलं. वॉशरूमचा दरवाजा बंद होताच वातावरण बदललं. एका सिनियरने घाणेरड्या टॉयलेट सीटकडे बोट दाखवत म्हटलं, चाटही नाही तर. मिहीरने नकार दिला. पण पुढच्याच क्षणी 2 मुलांनी त्याचे हात पकडले. तिसऱ्यानं त्याचं डोकं जोरात खाली दाबलं. नको, मिहीर ओरडला, पण त्याचा आवाज भिंतींना टेकून परत आला. मग कोणीतरी फ्लशचं बटन दाबलं. थंड पाण्याचा जोरदार झोत मिहीरच्या चेहऱ्यावर आदळला आणि त्याचा श्वास अडकला. हास्य आणि शिवीगाळीच्या गोंगाटात मिहीर अपमान आणि भीतीने थरथरत उभा होता. ही पहिलीच वेळ नव्हती. मागच्या काही आठवड्यांपासून मिहीरला टोमणे ऐकावे लागत होते. काळा कुत्रा, टॉयलेट बॉय आणि न जाणे काय काय. शाळेच्या बसमध्ये, कॉरिडॉरमध्ये आणि कधीकधी वर्गानंतरही त्याला छळलं जायचं. पण त्याने कधी कुणाकडे तक्रार केली नाही. कदाचित त्याला वाटत होतं की हे सगळं लवकर थांबेल, किंवा कदाचित तो आपल्या आईवडिलांना दुखवायचा नव्हता. लंच ब्रेकनंतर मिहीर शांतपणे आपल्या जागेवर बसला. त्याचा शर्ट ओला होता आणि चेहरा लाल. त्याचा मित्र अर्जुन त्याच्याकडे आला आणि विचारलं, काय झालं मिहीर, तू ठीक आहेस ना? मिहीरने हलकं हसत म्हटलं, हो, फक्त थोडा थकलोय. पण त्याचे डोळे काहीतरी वेगळंच सांगत होते. शाळा संपल्यानंतर मिहीर बसमध्ये बसला. त्याची नजर खिडकीबाहेर होती, पण त्याचं मन कुठेतरी हरवलेलं होतं. बसमध्ये बसलेली काही मुलं त्याच्याकडे पाहून हसत होती. एकाने कुजबुजत म्हटलं, पहा, टॉयलेट बॉय किती घाबरलाय. मिहीरने काहीच बोललं नाही. तो आपल्या अपार्टमेंटला पोहोचला. दुपारीचे 2:45 वाजता मिहीर घरी पोहोचला. त्याची आई राजना स्वयंपाकघरात जेवण बनवत होती. आई, मी थोडा आराम करतो, मिहीरने हळूवार आवाजात म्हटलं. राजनाला वाटलं की तो कदाचित बास्केटबॉल कॅम्पमुळे थकला असेल. ठीक आहे बाळा, थोडी विश्रांती घे, त्या प्रेमाने म्हणाल्या. पण अवघ्या 1 तासानंतर जेव्हा राजनाने त्याला चहासाठी हाक मारली तेव्हा काहीच प्रतिसाद आला नाही. दार ठोठावलं तरी शांतता. घाबरलेल्या राजनाने दार तोडलं, पण खोली रिकामी होती. खिडकी उघडी होती आणि बाहेर 26व्या मजल्यावरून खालचा भयानक दृश्य पाहून त्यांचा जीव घाबरला. मिहीरने उडी मारली होती. मिहीरच्या मृत्यूने संपूर्ण कुटुंबाला उद्ध्वस्त केलं. राजना आणि त्यांचे पती रात्रभर रडत राहिले. आमचा मुलगा असं का करेल, हा प्रश्न त्यांच्या मनात सतत घुमत होता. दुसऱ्या दिवशी मिहीरचे मित्र अर्जुन आणि काही सहपाठी घरी आले. अर्जुन रडत म्हणाला, आंटी, मिहीरला शाळेत खूप त्रास दिला जायचा. सिनियर्स त्याला रोज काही ना काही बोलायचे. हे ऐकून राजनाला राग आणि दुःख दोन्ही आलं. मिहीरच्या मित्रांनी सोशल मीडियावर जस्टिस फॉर मिहीर नावाने एक पोस्ट सुरू केली. त्यात त्यांनी लिहिलं की मिहीरला रॅगिंगचा बळी बनवलं गेलं. ही पोस्ट व्हायरल झाली, पण 9 दिवसांनंतर ती अचानक गायब झाली. राजनाला शंका आली की यामागे शाळेचा हात आहे. त्यांनी मिहीरचा फोन तपासला आणि काही व्हॉट्सअप चॅट्स पाहिल्या. एका चॅटमध्ये लिहिलं होतं, काळा मिहीर, तो आता मेला, चला पार्टी करूया. हे वाचून राजनाचा राग आणि वेदना अक्षरशः 7व्या आसमानावर गेल्या. राजनाने सर्व माहिती गोळा केली आणि सोशल मीडियावर एक सविस्तर पोस्ट लिहिली. त्यांनी सांगितलं की मिहीरला शाळेत टॉयलेट सीट चाटायला लावली गेली. त्याचं डोकं फ्लशमध्ये खसकवलं गेलं आणि त्याच्या रंगावरून त्याचा अपमान केला गेला. त्यांची पोस्ट लाखो लोकांनी शेअर केली आणि अवघ्या काही तासांत संपूर्ण केरळमध्ये खळबळ माजली. पोलिसांनी हिल पॅलेस स्टेशनमध्ये FIR दाखल केली आणि केरळ पोलिसांनी एक विशेष तपास पथक SIT स्थापन केलं. पण शाळेने सर्व आरोप फेटाळून लावले. प्रवक्त्याने सांगितलं,
मिहीर आमच्यासोबत फक्त 39 दिवस होता. आमच्याकडे सीसीटीव्ही आहेत, वॉशरूमच्या बाहेर कर्मचारी आहेत, कोणतीही रॅगिंग झाली नाही. त्यांनी असाही दावा केला की 14 जानेवारीला लंच ब्रेक दरम्यान मिहीरने एका मुलाला मारलं होतं, त्यामुळे त्याच्या वडिलांना बोलावलं गेलं होतं. पण राजनानी हे साफ नाकारलं. त्या म्हणाल्या, असं काही झालं असतं तर मिहीर मला नक्की सांगितलं असतं. हे सगळं खोटं आहे. तपास पुढे सरकला तेव्हा काही सिनियर्सनी कबूल केलं की त्यांनी मिहीरला त्रास दिला होता. एका मुलाने सांगितलं, आम्ही त्याला वॉशरूममध्ये घेऊन गेलो आणि फक्त थोडी मजाक केली. आम्ही टॉयलेट सीट सारखं काही केलं नाही, पण आम्हाला वाटलं नव्हतं की तो इतकं मनाला लावेल. पण तेव्हाच एक धक्कादायक खुलासा झाला. मिहीरच्या फोनमध्ये एक ऑडिओ रेकॉर्डिंग सापडली जी त्याने मृत्यूच्या 1 दिवस आधी बनवली होती. त्यात तो रडत म्हणत होता, आई बाबा, मी तुमच्यापासून काही लपवू इच्छित नाही. ते लोक मला रोज त्रास देतात. मला टॉयलेटमध्ये नेलं होतं. मी आता यापुढे सहन करू शकत नाही. हे ऐकून पोलीस आणि कुटुंबियांचे धाबे दणाणले. केरळचे शिक्षणमंत्री व्ही. शिवनकुट्टी यांनी शाळेत तपासाचे आदेश दिले आणि बाल हक्क आयोगानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. पण जसजसा तपास खोलात गेला तसतसे काही लोक याला दाबण्याचा प्रयत्न करू लागले. राजनाला धमकीचे फोन येऊ लागले. एका रात्री त्यांच्या घराबाहेर एक काळा लिफाफा सापडला. त्यावर लिहिलं होतं, गप्प बसा, नाहीतर पुढचा नंबर तुझा. पण राजना घाबरल्या नाहीत. त्यांनी आपली लढाई पुढे चालू ठेवली. रस्त्यांवर निदर्शनं सुरू झाली. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी ट्विट करून मिहीरला न्याय मिळावा अशी मागणी केली. केरळ स्टुडंट्स युनियन KSU ने 5 फेब्रुवारी 2025 रोजी एर्नाकुलम आणि कोच्चीमध्ये मोर्चे काढले. पण शाळा अजूनही शांत होती. सीसीटीव्ही फुटेज गायब झाले आणि काही साक्षीदारांनी आपले जबाब बदलले. आज मिहीरच्या मृत्यूला अनेक महिने उलटून गेले, पण प्रश्न अजूनही तसेच आहेत. शाळेने खरंच सत्य दडपण्याचा प्रयत्न केला का? सीसीटीव्ही फुटेज जाणीवपूर्वक गायब केले गेले का? आणि सर्वात मोठा प्रश्न, मिहीरला खरंच न्याय मिळेल का? राजना दररोज सकाळी मिहीरच्या फोटोकडे पाहून म्हणतात, मी थांबणार नाही बाळा, तुझं सत्य जगासमोर येईल. आता तुमचा या घटनेवर काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.